ठरलं तर मग या मालिकेच्या 20 मार्चच्या जबरदस्त भागामध्ये आता आपल्याला प्रियाचा पर्दाफाश एका झटक्यात होताना दिसणार असतो. एका झटक्यामध्ये प्रिया आता अश्विनच्या समोर एक्सपोज होणार आहे. इकडे आता सँडी सांगत असतो की मला खरं तर खूप भीती वाटतेय की एका वकिलाने मला भेटायला बोलवले. यावरती अर्जुन सांगायला लागतो, हे बघा तुम्ही चिंता करू नका. यावरती सायली म्हणते, तुम्ही प्रियाच्या सोबत होतात ना, प्रिया तुमची गर्लफ्रेंड आहे ना. यावरती तो थोडासा गडबडतो आणि त्यावरती सायली सांगायला लागते, घाबरू नका. काही झालं तरी सुद्धा तुम्ही घाबरायचं काही कारण नाहीये. कारण आता मी पण त्याच आश्रमात राहायचे ज्या आश्रमामध्ये प्रिया होती. मला माहिती आहे तुम्ही तिला भेटायचात. यावरती तो म्हणतो, हो मला पण असंच वाटायचं की तिचं माझ्यावरती प्रेम आहे. पण मला जसं जसं वेळ जाईल ना तसं तसं कळलं की तिचं माझ्यावरती प्रेम नव्हतं. तिला फक्त पैशासाठी मी हवा होतो. पैसे हवे असले की गोड गोड बोलायची, पैसे मिळाले की काम संपायचं आणि त्याचसाठी ती मला भेटायची. आणि नंतर तर मला असं कळलं की या सगळ्यामध्ये ती फक्त आणि फक्त हे सगळं करत होती ते म्हणजे पैशासाठी. आणि माझ्यासोबत नाहीये असे अनेक मुलं होती की ज्यांना तिने पैशासाठी धरून ठेवलं होतं आणि पैसे घेऊन त्यांच्यासोबत ती प्रेमाचं नाटक करत होती. यावरती अर्जुन म्हणतो, हे बघा खरं तर आम्हाला तुमची मदत पाहिजे. यावरती तो म्हणतो, मी काय तुम्हाला मदत करू शकतो. मग आता अर्जुन आणि तो म्हणतो की तुमचा संबंध तरी काय तिच्यासोबत. मग अर्जुन आणि सायली ते कशा प्रकारे खोटी तन्वी बनून आमच्या घरात एंटर केलं, इथपासून ते अश्विन सोबत लग्न करून सुभेदारांच्या परिवारामध्ये कशी घुसली, हे सगळं सगळं सांगितल्यावरती त्याला तर 440 व्होल्टचा झटका बसतो. बरं, हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता इकडे अश्विन आलेला आहे आणि तो सांगत आहे, अगं बघितलंस का तू अस्मिताबाईचं बाळ, त्याचे गाल तर इतके कापसासारखे मऊ मऊ आहेत ना, मला तर असं वाटते त्याला घेऊन बसावं. प्रिया म्हणते, हो तर मला तर लहान मुलं इतकी आवडतात म्हणून तुला सांगू ना, खरंच मला पण खूप छान वाटलं. तो घरी आला ना की की मी त्याचे इतके लाड करीन, इतके लाड करीन ना, की अश्विन तुला माहीत पण नाहीये. मी त्याला अशा चांगल्या-चांगल्या गोष्टी शिकवीन. मी त्याला अशा पद्धतीने छानपैकी हे करेन. यावरती अश्विन सांगायला लागतो, खरंच तुला लहान मुलांची इतकी आवड आहे? यावरती प्रिया म्हणते, हो पण हे विसरून चालणार नाहीये, की ते बाळ आता सुभेदारांचं नाहीये, दीक्षितांचं आहे. यावरती लगेचच मग आता तो म्हणतो, जाऊ दे ना हा विषय. यावरती इकडे तोपर्यंत सगळी सँडीला समजलेली आहे. सँडी सांगतोय, काय बोलताय? यावरती अर्जुन सांगतो, हो. आणि त्यावरती तो म्हणतो, म्हणजे तिने डॉक्टर अश्विनला इतक्या घाणेरड्या पद्धतीमध्ये फसवलंय. मला खरं तर ही गोष्ट माहीतच नव्हती. यावरती अर्जुन म्हणतो, ती आता एक नंबरची हुशार मुलगी आहे. त्यावरती सायली सांगते, माझ्या डोक्यात एकच गोष्ट आहे की तुम्ही आम्हाला मदत करा अश्विन भाऊजींच्या समोर आता हे जे तिचं घाणेरडं रूप आहे ना, ते रूप आणण्यासाठी. यावरती मग आता तो सांगायला लागतो, ठीक आहे तुम्ही जे काही बोलाल ते मी करायला तयार आहे. म्हणजे आता तिने माझ्यासोबत जे काही केलंय ना ते तर महाभयंकर आहे, पण डॉक्टर अश्विन सोबत केलेली गोष्ट आता महाभयंकर आहे. मी तुमची मदत करेन. इकडे तोपर्यंत आता प्रिया सांगायला लागते, अश्विन अरे जरा मला 20,000 रुपये दे ना. अश्विन चिडलाय, अगं तन्वी त्या दिवशी मी तुला 20,000 रुपये दिले होते ना. यावरती ती म्हणते, अरे असं काय करतोस तू, विसरलास का की आपण ते गोरगरिबांना दान करून टाकले. यावरती तो म्हणतो, नाही नाही मी पाहिलं तू पॉकेटमध्ये 3,000 ते 4,000 रुपये टाकले होतेस आणि बाकीचे पैसे तर तुझ्याचकडे होते ना. खोटं बोलू नकोस, मला माहिती आहे. यावरती ती म्हणते, अरे असं काय करतोयस, बाकीचे पैसे. यावरती तो म्हणतो, तू शॉपिंग केलीस का. ती सांगते, हो मी शॉपिंग केली. यावरती तो म्हणतो, अगं तुझं जरा शॉपिंगचं प्रमाण आता जास्तच वाढलेलं आहे. ती सांगते, अरे नाही अश्विन, मी काय सांगते ते एकदा ऐकून तरी घे. म्हणजे खरं तर हे आत्ताचं शॉपिंग मला अस्मिताबाईच्या बाळासाठी करायचं आहे. म्हणजे जरा छान वाटेल ना. अश्विन जरा चिडलाय, पण आता प्रिया इतकी खोटारडी आहे ना की तो आता काही बोलू पण शकत नाहीये. तुला जे हवे ते मी आणून देईन असं म्हणत त्याने विषय टाळलाय, पण पैसे मात्र आता ती काही घेऊनच राहते. इकडे तोपर्यंत सायली आता बाहेर आले आणि सायली सांगते, खरंच मला या प्रियाचं काही कळत नाहीये. जे काही ती आता वागतीये ना त्यामुळे आता आपण, मला काय वाटतं माहितीये का, की तिच्या बहिणींची भेट घेतली तर, आणि तिच्या बहिणींच्या इथून आता सत्य काढून घेतलं तर. यावरती अर्जुन म्हणतो, तिच्या बहिणी तिच्या वरच्या आहेत, त्या आपल्याला काही सांगणार नाहीत. तिच्या बहिणींच्या ऐवजी आपण आता तिच्या शेजाऱ्यांना विचारूया. तोपर्यंत सायली म्हणते, ठीक आहे. दोघं जण इकडे आता मैना आणि सदा यांच्या घराच्या इकडे जायला निघतात. शेजाऱ्यांना काही विचारायला तोपर्यंत सायली सांगायला लागते, ही फाईल इथे का ठेवलेत. प्रिया ही फाईल बघितली तर गायब करेल पुरावे. अर्जुन म्हणतो, नाही या वेळेला ती आपलं काहीच वाकडं करू शकणार नाहीये. असं म्हणत अर्जुन आणि सायली हे दोघं जण सदा मैना यांच्या घराकडे जायला निघाले.
इकडे तोपर्यंत आता सचिन फोनवरती बोलत आहे आणि फोनवरती बोलत असताना तो सांगतोय, हो तुम्ही काळजी करू नका, काही झालं तरी सुद्धा जे काही तुमचे पैसे आहेत ना ते सगळे सगळे मी फेडणार आहे. हे बघा, थोडा वेळ द्या मला, थोडा वेळ द्या, असं म्हणत तो आता वेळ मागतोय. तोपर्यंत इकडे मी तुम्हाला कॉल बॅक करतो, कॉल बॅक करतो, असं म्हणत तो आता फोन ठेवतोय. तोपर्यंत मागून साक्षी आले आणि ती आता चिडले. तिला असं वाटतंय की याने आता सचिनने आता साक्षीला म्हणजे अस्मिताला कॉल केलेला आहे आणि म्हणून तू चिडले आणि मी तुला इतकं सांगितलं तरी सुद्धा तू तुझ्या बायकोचा पिच्छा सोडायला काही तयार नाहीयेस काय त्या अस्मितामध्ये, असं म्हणत चिडले. तो तिला समजावतोय. इकडे अर्जुन सायली ज्या वेळेला सदा मैनाच्या घरी आलेत त्यावेळेला पाहतात तर काय, सदा मैनाच्या घरामध्ये तसं कोणीही नाहीये. ज्या वेळेला सदा मैनाच्या घरामध्ये कोणीही नाहीये हे ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आले आणि त्याच वेळेला मग आता शेजाऱ्यांना ते विचारतात की हे दोघं जण इथले गेले कुठे. यावरती लगेचच मग आता ते सांगायला लागतात की अहो असं काय करताय, म्हणजे ते इथे राहतच नाहीयेत. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सांगायला लागतात काय, तर हो सकाळपासून कुठे दिसले नाहीत ते. अर्जुन सायलीला जरा डाऊट येतोय आणि आता अर्जुन म्हणतो यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, थांब मी माझ्या एका पिऊनला इकडे बोलवतो आणि तो आपल्या पिऊनला कॉल करून सांगायला लागतो की या सदा मैनाच्या घरावर लक्ष ठेव. इकडे तोपर्यंत साक्षी आता चांगलीच चिडले आणि तुला काय गरज होती आता अस्मिताला फोन करायची. तो म्हणतोय, अगं हा माझा फोन असाच आहे, तो कॅनडाच्या लोकांचे जे बिल भरायचे आहेत ना त्यासाठी येतो, काय करू मी, मला तर कॉल उचलायला लागतो. यावरती ती म्हणते किती पैसे हवेत तुला. तो सांगतो 10 लाख रुपये. ती सांगते ठीक आहे फेडून टाक आणि हे सचिनला हवं असतं. तो म्हणतो, अगं असं काय करतेस, एवढे 10 लाख रुपये कसं घेऊ तुझ्याकडून, तुझ्यावरती माझं प्रेम आहे, प्रेम आहे म्हणून तुला लुबाड, हे मला अजिबात पटत नाहीये. हे बघ मला अजिबात तुला असे पैसे घेऊन हे करायला आवडत नाहीये. तू न उगाचच नको पैशाचा विषय काढू, असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते ती, हे बघ मला ते काही माहित नाही, किती पैसे हवेत. तो म्हणतो 10 लाख. त्यावरती ती सांगायला लागते ठीक आहे, 10 लाखाची व्यवस्था मी आता अशी अशी करू शकते, तू आता चिंता करू नको. ती 10 लाख आणायला जाते. इकडे तो खुश होतो, त्याचा डाव यशस्वी झालेला असतो. हे सगळं झाल्यावरती इकडे आता प्रतिमा बाळाला पाहायला आलेली आहे. तिने येताना बाळासाठी छानपैकी आता चेन सुद्धा बनवून आणले आणि ती चेन ती आता छानपैकी घालते. इकडे अर्जुन सायली आता दोघं जण बाळाला किती खेळवू आणि किती नको असं त्यांना झालंय. तोपर्यंत प्रतिमा बाळ बघते, आशीर्वाद देते आणि त्यानंतर तिला आता चेन घालून ती निघून जाते. बरं हे सगळं चालू असताना ती अस्मिताला तुझी काळजी घे असं सांगते. त्याच वेळेला अर्जुनला कॉल आलेला आहे आणि अर्जुनला तो पिऊन सांगतोय, सर म्हणजे हे दोघं जण कुठे गेलेत माहीत नाहीये, पण आता इकडे अजिबातच नाहीयेत, काय झालंय कळत नाहीये. असं म्हटल्यावरती अर्जुनला जरा आता धक्काच बसलाय आणि तो म्हणतो काय. यावरती तो सांगायला लागतो, हो सर म्हणजे मी इथेच उभा आहे पण ते इकडे नाहीयेत. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे तू त्याच्यावरती लक्ष ठेव. तोपर्यंत इकडे आता सचिन सांगायला लागतो, अगं कसं काय मी तुझ्याकडून इतके पैसे कसे घेऊ. ती सांगते, हे बघ एकदाचं हे प्रकरण मिटवून टाक, हे 10 लाख रुपये, 10 लाख रुपये घेऊन जा, मला तुझ्यापेक्षा पैशाची किंमत नाहीये. आता मात्र ती सांगते, हे बघ इतकासा हे होता पण त्यासाठी हे सँडविच वाया गेलं की नाही, उगाचच तू मला जर का खरं सांगितलं असतंस तर मी इतकी चिडलेच नसते. असं म्हटल्यावरती सचिन आता खूपच खुश झालाय, त्याला 10 लाख मिळालेत आणि तो आता विचार करतोय, अरे किती मूर्ख आहेस तू साक्षी, तुला असं वाटते की तू आता मला कंट्रोल करतेस पण मी तुला कंट्रोल करतोय हे तुला कळतच नाहीये. इकडे मूर्ख अस्मिता त्या सचिनला कंटिन्युअसली कॉल करते. सचिन काही कॉल उचलत नाहीये. अस्मिता खूपच नाराज आहे. बाळाच्याकडे लक्ष द्यायचं सोडून अस्मिताचं लक्ष सगळं सचिनच्या इकडे आहे आणि हे सगळं कल्पना आणि प्रताप पाहत आहेत. तितक्यात अर्जुन सायली आल्यावरती कल्पना प्रताप या दोघांना बोलतायत, म्हणजे खुणेनीच सांगतायत की अस्मिताचं लक्ष नाहीये, ती खूपच उदास आहे, आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. मग अर्जुन सायली लगेचच अस्मिताच्या जवळ येतात, तिला हसवण्याचा प्रयत्न करतात. अस्मिताताई बाळ किती छान आहे असं तसं म्हणत तिला खूप आता छान पद्धतीने एन्जॉय करत असतात. त्याच वेळेला आता इकडे डॉक्टर येतात. प्रिया आता सगळी आटपाटप करत असते. डॉक्टर आल्यावरती डॉक्टर आता सांगायला लागतात, तुम्हाला आजच डिस्चार्ज मिळणार आहे. बाळ आणि आई या दोघांची सुद्धा आता तब्येत व्यवस्थित आहे, त्यामुळे चिंता करण्याचं काहीच कारण नाहीये, सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही ताबडतोब आता इकडून शिफ्ट होऊ शकता. असं म्हटल्यावरती अस्मिता आणि सगळेजण डॉक्टरांचे आभार मानतात. डॉक्टरांचे आभार मानल्यावरती मग मात्र आता इकडे हे सगळं चालू असताना
अचानकपणे आता सगळे जायला निघतात आणि त्याच वेळेला काय काय काळजी घ्यायची हे सुद्धा डॉक्टर सांगायला लागतात. मग आता लगेचच सगळेजण अस्मिताला घेऊन घरी निघत असताना अचानकपणे अर्जुनच्या मोबाईलवरती मेसेज आलेला आहे. ते लोखंडे आजही घरी परत आलेले नाहीत. याचा अर्थ अर्जुनला लागलेला आहे. अर्जुनला समजलेलं आहे की आता ही लोखंडे फॅमिली ही आता प्रियाने त्यांना गायब केले. अर्जुनला हे समजल्यावरती तो लगेचच आता पुढचा डावच लागतो. तोपर्यंत इकडे आता घरची तयारी करण्यासाठी सायली आणि कल्पना घरी आल्यात. छानपैकी रूम डेकोरेट करतायत. रूम डेकोरेट करताना आता सचिन आणि अस्मिताचा जो काही फोटो आहे तो फोटो कल्पना एका बाजूला काढते. इकडे आता तो फोटो कल्पना ठेवून देते. सायली सांगायला लागते, आई अहो मला तर असं झालंय की कधी एकदा या आता म्हणजे या आता पाळण्यामध्ये बाळ येतंय. मला खूप 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 उत्सुकता आहे. त्यावरती ती सांगते, हो तू चिंताच करू नको. आता काय बाळ आपल्याच इथे आहे ना. असं म्हटल्यावर ती अस्मिताला घेऊन सगळेजण आलेत. कल्पना तिला थांबवते, तिची दृष्ट काढते, छानपैकी तिला आता आतमध्ये घेते आणि आता इकडे हे सगळं चालू असताना अस्मिता थोडीशी नाराजच आहे. तिला कुठेतरी सचिनची सतत आठवण येत आहे. सगळेजण आजूबाजूला असून तिला एकटं वाटत आहे आणि त्यानंतर मग आता सायली बाळाला घेते आणि बाळाला या सगळ्यामध्ये छानपैकी ती आता गोंजारत असताना प्रिया विचार करते, मला इथून सटकायला पाहिजे. हा फॅमिली ड्रामा जरा जास्तच अंगाशी येतोय असा विचार करत आता ती लगेचच तिकडून सटकणार. पण त्याच वेळेला ती आता सटकणार त्यावेळेला तिला आता कल्पना सांगते, तन्वी थांब, एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता इकडे ये आणि आता सगळ्यांसाठी कॉफी, सायलीसाठी चहा आणि अस्मितासाठी दूध ठेव. ती सांगते, ठीक आहे मी पटकन फ्रेश होऊन येते. यावरती प्रताप म्हणतो, तन्वी जे काम सांगितले ना ते आधी कर. असं म्हणत प्रियाला किचनमध्ये रवानगी केली. प्रियाची रवानगी किचनमध्ये झालेली असताना त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे सायली सांगायला लागते, कसं हसतंय मामीकडे बघत. त्यावरती अर्जुन म्हणतो, मामाकडे बघत. अश्विन म्हणतो, काय आहे या सगळ्यामध्ये जास्त मदत तर मी केले ना, मी बाळाचा फेवरेट आहे. यावरती सायली सांगायला लागते, बाळाचे तर सगळेच फेवरेट आहेत. म्हणजे आता आजी, आजोबा, मामा, मामी आणि आता पणजी आजी, तिने तर अजून बाळाला पाहिलेलंच नाही आहे. पण जर का बाळाला पाहिलं ना सोडणारच नाही. आणि आता सायली बाळाची ओळख करून देते, ही विमल ताई, ही विमल आजी असं म्हणत त्याला समजवत असताना इकडे आता प्रताप म्हणतोय, कल्पना बघतेस का, म्हणजे आता अर्जुन अगदी बाळाला घ्यायला घाबरायचा, त्याचं अजिबात हे नसायचं, पण आता बघ ना तो किती छान पद्धतीने इकडे हँडल करतोय. यावरती आता इकडे कल्पना म्हणते, खरंच या दोघांनी मनावर घेतलं ना तर दोन्ही नातवंडांना एकदम खेळवू आपण. असं म्हणत असताना इकडे आता सायली बाळाची ओळख करून देत असते. प्रियाची चिडचिड होते, नाटक करा नाटक, पण ठीक आहे हे नाटक माझ्या पथ्यावरतीच आहे. हे दोघं हे सगळेजण बाळाशी एन्जॉय करत असताना मी इकडून सटकते. ती विमलच्या हातामध्ये आता इकडे हे सगळं सोपवते आणि विमलच्या हातामध्ये हे सगळं सोपवून ताबडतोब मात्र आता ती तिकडून निघून जाते. विमल सांगते, तुम्हाला चहा ठेवायला सांगितलं ना. ती सांगते, मी ठेवला काय, तुम्ही ठेवला काय, सगळं सगळं आता एकच आहे. असं म्हणत मग आता ती निघून जाते. तोपर्यंत अश्विन सांगतो, अस्मिताबाई आता तुला आमचं ऐकायला पाहिजे. हलगर्जीपणा करून आता चालणार नाहीये. काहीही झालं तरी सुद्धा आता तुला काळजी घ्यायला पाहिजे. जा वरती आराम कर. मग अर्जुन सायली तिला घेऊन जात असताना अर्जुन सगळ्या बॅगा उचलतो. त्यावरती प्रताप त्याला चिडवतो, हे बघ नुसत्या बॅगा उचलू नको, बाळाला सांभाळायची पण सवय कर. म्हणजे आता सायली मनावरती घेईल बाळाचं. सायली लाजते, अर्जुन पण लाजतो आणि सगळेजण अस्मिताच्या रूममध्ये आलेत. अस्मिताच्या रूममध्ये आल्यावरती रूम सुंदर डेकोरेट केलेली बघून सायली आता सांगायला लागते, अस्मिताबाई रूम आवडली का तुम्हाला. अर्जुन म्हणतो, हे सगळं कधी केलं. सायली सांगते, आम्ही लवकर आलो ना, आम्ही सगळी ही अरेंजमेंट केली होती. असं म्हटल्यावरती अस्मिता तिचे आभार मानते आणि मग आता सायली तिला आराम करायला सांगते आणि त्यानंतर निघून जाते. अस्मिता बाजूला असलेला आपला फोटो पाहते आणि तिला खूप वाईट वाटतं. या लोकांनी माझा आणि सचिनचा फोटो काढून टाकला वाटते आणि फक्त माझाच फोटो ठेवलाय. प्रिया इकडे विचार करते की जी लोक माझ्या भूतकाळाच्या बद्दल आता जाणतात त्या लोकांना मला आता भेटलं पाहिजे आणि इकडून गायब केलं पाहिजे. सदा मैनाला केलं, पण ती बाई जिच्याकडे त्यांनी मला विकलं तिच्याकडे जाऊन तिला गायब केली पाहिजे. म्हणून ही गुलाबकडे चालले. अर्जुन सायलीला माहिती आहे की हिचा आता आगेकूच गुलाबकडे असणार, म्हणून त्यांनी ऑलरेडी प्लॅन केलाय. लगेचच प्रिया तिकडून गेले म्हटल्यावरती अर्जुनला संशय आलाय. अर्जुनने एक फोन फिरवलाय
आणि गुलाबला गायब केले. प्रिया गुलाबकडे आले. अर्जुन सायली तिच्या मागावरती आलेत. प्रिया गुलाबकडे आल्यावरती दार बंद बघून आता प्रियाला धक्का बसलाय. ही गेली कुठे? अर्जुन सायलीच्या हातात तर नाही ना लागली. प्रियाचा संशय खरा असतो. सायली अर्जुनने गुलाबला घेत आता एका सुरक्षित ठिकाणी ठेवले आणि अर्जुन सांगतो, तुमच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे इथून एकट्या कुठे बाहेर पडू नका. तोपर्यंत घरी आल्यावरती चैतन्याचा काहीतरी कॉल आलाय साक्षी संदर्भात. तेव्हा आता सायली विचारते, काय झालं? साक्षीचा पत्ता लागला का? चैतन्य थोडासा गडबडलाय आणि सायलीला कळलंय की हे दोघं जण काहीतरी लपवतायत. मग सायली ओरडून म्हणते, तुम्ही माझ्यापासून काहीही लपवलं तरी मला समजतं. तुम्हाला माहिती आहे ना, माझ्यापासून काही लपवू नका. अर्जुन थोडासा घाबरला.